नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, सर्वात मोठी व अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. कारण की राज्य सरकार मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे व याची अंमलबजावणी देखील येणाऱ्या काळात लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत. तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने 8.5 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. पाहूयात. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना 1 मार्च 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल, असा निर्वाळा राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सोमवारी दिला. याचा फायदा सुमारे 8.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींचे राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव 1 मार्च 2024 पासून लागू होईल, त्याचे शासकीय आदेश जारी होतील असे आश्वासन मुख्य सचिवांना दिले. तर याचा फायदा कोणाला? 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सुमारे 8.5 लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल, अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली. तर पावसाळी अधिवेशनात अधिसूचना. राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शनच्या संदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. तर बैठकीतील इतर निर्णय असे. केंद्राप्रमाणे 4% महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव देखील मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार होईल. वाहन चालकांची रिक्त पदे भरण्याबाबत सद्य परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांचे वाढीव बालसंगोपन रजा देण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. तर कंत्राटी व योजना कामगारांच्या संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबविले जात आहे.